सकाळ मित्रांनो, काल हळदीनंतर रात्री आलो घरी आणि आता फ्रेश वगैरे होऊन निघायचं आहे. लग्नाचा टायमिंग लेट आहे पण सकाळी विधी वगैरे हे ते असणार आहेत, त्यामुळे मग 8:30पर्यंत बोलवले. आपलं टाईम टू टाईम झालेलं आहे. आता निघायचं. चला भेटूया थेट लोकेशनवरती. संकेत सावकार नारळ पडल दादा. भारी आहे, भारी एक नंबर. काय काय ना पण लाईट सारखी घालवतं त्याचा काय नाही. मंडप बोलून पैसे देऊ नका. जनरेटर कुठं आहे? चौका चौकात जोरात नाही तर डोक्या आपटाल. सावका सावका सावका. जोरात आपटा टप फुटला तरी चालेल. वाहिना राहिलेत कुठे मग? नाही 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 बोल नाही बोल नाही बोल नाही बोल. पुन्हा लाव करायला. पाच मुली थोडं घे आणि सगळ्या सवासणींच्या ह्याच्यात पदरात घे जरा. हे ते मुसळ बाजूला ठेवा आणि एक मुसळ ठेवा. लग्नाला घेऊन यायचे ते लक्षात ठेवा. हरवायचं नाही अजिबात. तांदूळ जास्त नको जरा जरा. त्याच्यात जेवण करा तुम्ही. तांदूळ दिले तिकडे जेवण सारखं तू का करायला काय
घंटी घ्या जरा. भाऊ भाऊ हो मी तर करणार आता. हे आणलेले आहेत का हे झोपला कोणता तो तिकडे.
आता पुढं करायला पाहिजे नाही का ते विचारताना रेलगाडी थांबली का? किती झाले मोजा? पुरा पब्लिक खाली. जावयांचा फुल मान साधा काम नाही. अंगठ्याचा कलर अंगठ्याचा कलर घ्या. हा नवऱ्याचा भाव आणि हो पण भाव. बिचारे दोघं पण उपाशी आहेत. त्यांना कोणी काही दिलेलं नाही. अत्यंत रागावलेले आहेत. बोलतात 5 मिनिटात आम्ही गायब होणार आहे. काका थांबा. संपूर्ण रिसेप्शन संपला आणि पुन्हा विधी सुरू झालेले आहेत. म्हणजे आमच्या फोटोंचे डायरेक्ट कल्याण डोंबिवली झालं आहे. आम्ही फोटो काढायला घेऊन गेलो त्या दोघांना. लगेच भटजी आले, बोलतात विधी बाकी आहे. मगातपासून एवढं रिसेप्शन झाला तेव्हा काय भजन करत होते का कुठे होते ते माहिती नाही. आता आमच्या टायमाची फोटो केलेला बिचारा भाव माझा सोबतचा जो फोटोग्राफर आहे तो कंटाळला आहे आणि बाकी मंडळी मग बसलेत गप एकदम. तर चला काय तर विधीवर काय तर नाही करता. फॅन इकडे फिरवल्यावर किती पेटवा काय फरक पडणार नाही. तर मित्रांनो फायनली शूट कंप्लीट करून पॅकअप काय केलं नाही. म्हणजे डायरेक्ट सुटलो. कंटाळा आला होता खूप आणि थेट आलो गावतळ्यामध्ये. गंमत अशी की कणकवलीला शूटला गेलो होतो एंगेजमेंटसाठी. तर आता तिकडची पाहुणी इकडे आलेले आहेत आणि खास ही कुठे गेली चिली पिली बघा आराध्या. तिने ओळखलं मला आणि आवाज दिला. आता सगळी मंडळी चहा पाण्यासाठी बसलेत. खूप प्रवास म्हणजे एवढा भयानक व्हिडिओमध्ये कळेलच. आम्ही गेलो होतो अगदी सकाळी निघालो रात्री 8 वाजता पोहोचलो. असा प्रवास म्हणजे बहुतेक प्रवास गाडीमध्येच झाला आणि बाकी मग तिकडे शूट वगैरे काही फटाफट झालं त्यामुळे एवढं टेन्शन नाही. आता ते आलेत नाश्ता पाणी करून त्यांना तिकडे जायचं आहे. सिद्धू आपला गेलाय तिकडे. मी बोललो पहिले आलेत तर व्हिडिओ करून घेऊया. तर मित्रांनो चला भेटूया आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा.